मिनिटं डायबिटीजबद्दल माहिती देऊ, कारण 2 जण जे आहेत ते आपले डायबेटिक पेशंट आहेत. तर आपल्या बोलण्याचा प्रत्येकाला फायदा झाला पाहिजे. मी ठेवला होता नर्सिंग स्टाफसाठी. मी फक्त इन्सुलिन इंजेक्शन टेक्निक शिकवणार होतो तुम्हाला. ते प्रमुख पाहुणे आहेत आपले, कारण ते खास त्याच्यासाठी आले, तर त्यांचाही फायदा झाला पाहिजे. तर बेसिकली डायबिटीज जो असतो, जेव्हा रक्तातली साखर वाढते तेव्हा आपण त्याला म्हणतो की डायबिटीज झालेला. डायबिटीज झाला का बरं होतो? प्रत्येकाला डायबिटीज होत नाही. ज्याच्या शरीरामध्ये इन्सुलिन कमी प्रमाणात निघते किंवा निघते पण नॉर्मल माणसापेक्षा कमी प्रमाणात निघते, त्या लोकांची शुगर कंट्रोलमध्ये राहत नाही आणि त्याला डायबिटीज होतो. 2 मेन प्रकार असतात डायबिटीजचे पूर्ण जगामध्ये. सगळ्यात कॉमन टाईप 1 डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज. टाईप 1 मध्ये काय होतं की इन्सुलिन बिलकुलच निघत नाही. जसे लहान बाळं असतात, लहान मुलं असतात, यंग लोक असतात की जे डायरेक्टली आयसीयूमध्ये ॲडमिट होतात आणि ते बारीक बारीक असतात. ते म्हणजे जसं यांना डायबिटीज आहे तर हे लठ्ठ आहे, यांची डेरी निघाली आहे. तर आपण चेहरा पाहूनही सांगू शकतो की याला टाईप 1 आहे की टाईप 2 आहे. टाईप 1 आणि टाईप 2 मध्ये बेसिक फरक जो असतो, सिम्पल फरक, टाईप 1 मध्ये इतकुसं पण इन्सुलिन निघत नाही, थोडंसंही इन्सुलिन निघत नाही. इन्सुलिन निघत नसल्यामुळे शुगर खूप जास्त वाढते, त्याचे कॉम्प्लिकेशन होते. अशा लोकांना जगायसाठी इन्सुलिनची गरज पडते. त्याला म्हणतात टाईप 1 डायबिटीज. पहिले याचं नाव होतं इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलाइटस, पण आता ते नाव वापरण्यात येत नाही. आणि दुसरा जो आहे टाईप 2, त्याचं नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलाइटस, म्हणजे जे इन्सुलिनची गरज पडत नाही. हे नाव का नाही वापरत आता? कारण आपल्याला माहिती झालं आहे इतके वर्ष झाले डायबिटीजच्या रिसर्चमध्ये की टाईप 2च्या पेशंटला पण आपल्याला एक काळ असा येतो की इन्सुलिन सुरू करायची गरज पडते. आपको मराठी में ठीक आहे? तर टाईप 2च्या पेशंटला पण एक काळ असा येतो की जेव्हा आजार वाढतो आणि इन्सुलिन निघायचं प्रमाण इतकं कमी होऊन जातं की गोळ्यांच्या सोबत आपल्याला इन्सुलिन पण द्यावं लागतं. म्हणून त्याला नॉन इन्सुलिन डिपेंडंट आपण आता म्हणत नाही, त्याला टाईप 2 डायबिटीज म्हणतो. तर टाईप 1 मध्ये इन्सुलिन बिलकुल निघत नाही. टाईप 2 मध्ये निघतं पण नॉर्मल माणसापेक्षा कमी निघतं, किंवा जे निघतं ते व्यवस्थित काम करू शकत नाही. या दोन्ही गोष्टीमुळे शुगर वाढते, त्याला म्हणतो आपण टाईप 2 डायबिटीज. आता डायबिटीज का महत्त्वाचं आहे? बरेचदा पेशंट विचारतात की मी डायबिटीजची ट्रीटमेंट का करावी, मला तर काही त्रास नाही. कारण शुगर जोपर्यंत खूप जास्त वाढत नाही तर पेशंटला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. 2/3 ऑफ द पेशंट जे असतात त्यांना कुठलेच लक्षणं राहत नाही पहिल्यांदा जेव्हा डायबिटीजचं निदान होते. डायबिटीजचं निदान मोस्टली कसं होतं की आपण दवाखान्यात जातो, एक तर डॉक्टर आपल्याला रुटीन टेस्टमध्ये शुगर करायला सांगतो, त्याच्यात कधी कधी शुगर निघते, किंवा पेशंट दुसऱ्या काही कारणासाठी दवाखान्यात भरती होतो. समजा ऑपरेशन आहे, डोळ्याचं ऑपरेशन करायचं, तेव्हा आपण तपासणी केली तर कळतं की शुगर आहे. ते 2/3 म्हणजे 2/3 लोकांना कुठलेच लक्षणं नसतात. 1/3 लोकांना लक्षणं येऊ शकतात, जसं खूप भूक लागणे, वजन कमी होणे, खूप तहान लागणे किंवा खूप लघवीला जाणे वारंवार. त्याच्यापैकी कुठलेही लक्षणं असेल तर पेशंट स्वतःहून लवकर डॉक्टरकडे जाईल. लक्षणं नसेल तर जोपर्यंत डॉक्टर सांगणार नाही किंवा पेशंट स्वतःहून म्हणणार नाही की मला शुगर तपासायची आहे, त्याच्या डायबिटीजचं निदान होणार नाही. म्हणून क्रायटेरिया काय आहे की प्रत्येक पेशंटची आपण शुगर तपासायला पाहिजे. शुगर कशा प्रकारे तपासतात, कसं माहीत होईल डायबिटीज आहे? एक असते रँडम शुगर. रँडम शुगर ही फक्त स्क्रीनिंगसाठी असते. रँडम म्हणजे ज्याचा जेवणाशी काहीही संबंध नाही. तुम्ही कुठल्याही वेळेस शुगर तपासली आणि ती जर 200पेक्षा जास्त असेल तर मग आपण सस्पेक्ट करू शकतो की याला डायबिटीज राहू शकतो. पण प्रत्येक पेशंटला डायबिटीजचं निदान करण्यासाठी आपण वारंवार रिचेक करतो, कमीत कमी 2दा तरी करतो, कारण हा लाईफ लॉंग आजार आहे. त्याच्यामध्ये थेरपी पण लाईफ लॉंग असते. तर आपण शुअर असायला पाहिजे लॅबचा एरर नाही आहे, किंवा चुकून खूप जास्त गोड खाल्ल्यामुळे त्या दिवशीची शुगर वाढली होती का बा. म्हणून आपण फास्टिंग, पोस्टमिन आणि HbA1c या 3 टेस्ट करतो. याच्या व्हॅल्यूज बघून आपल्याला कळतं की हा पेशंट त्या क्रायटेरियानुसार डायबिटिक आहे की नाही, आणि त्याच्याप्रमाणे मग आपण त्याला औषधं देतो. पेशंटने समजा म्हटलं की मला काहीच लक्षणं नाही आहे, शुगर वाढली आहे, मी औषधं का घेऊ? औषधं घेणं याच्यासाठी आवश्यक आहे की जर शुगर आपली कंट्रोल नाही राहिली तर बेसिक डायबिटीजमध्ये जो प्रॉब्लेम होतो शरीरामध्ये, डायबिटीज हा शुगरचा आजार नसून रक्तवाहिन्यांचा आजार आहे. डायबिटीज शरीरातल्या सगळ्या रक्तवाहिन्यांना खराब करून टाकतो. रक्तवाहिन्या सगळीकडे आहेत शरीरामध्ये, प्रत्येक आपल्या अंगामध्ये रक्तवाहिनी आहे. मसलमध्ये आहे, ब्रेनमध्ये आहे, हार्टमध्ये आहे, किडनीमध्ये आहे. महत्त्वाचे अंग कोणते आहे? टार्गेट ऑर्गन आपला ब्रेन. ब्रेनच्या रक्तवाहिन्या खराब झाल्या तर काय होईल? लकवा होऊ शकतो. हार्टच्या खराब झाल्या तर हार्ट अटॅक होऊ शकतो. किडनीच्या खराब झाल्या तर किडनी फेलियर होईल. आणि त्याच्यामुळे सगळ्यात कॉमनली डायलिसिस ज्या लोकांना लागतं ते 2च प्रकारचे पेशंट असतात, ब्लड प्रेशरवाले आणि डायबिटीजवाले. त्याच्यानंतर नसांच्या रक्तवाहिन्या खराब झाल्या तर न्यूरोपॅथी होते, ज्याच्यामध्ये पायाला मुंग्या येतात. हे सगळे क्रोनिक कॉम्प्लिकेशन्स आहेत डायबिटीजचे. आणि डोळ्याच्या मागच्या पडद्याच्या रक्तवाहिन्या खराब झाल्या तर पेशंट आंधळा होऊ शकतो.
तर हे सगळे कॉम्प्लिकेशन्स आहेत डायबिटीजचे. याला क्रॉनिक कॉम्प्लिकेशन म्हणतात. वर्षानुवर्ष जर आपली शुगर खूप अनकंट्रोल राहिली आणि आपलं HbA1c कंट्रोलच नाही आहे, आपण औषधं जरी खातोय पण जर आपली शुगर कंट्रोल नाही आहे, तर त्या औषधाचा काहीही फायदा नाही. मग त्यांनी हे कॉम्प्लिकेशन्स वाढत जातात आणि शेवटी पेशंट साधारण 10 वर्षानंतर डायबिटीजच्या निदानानंतर त्याला हे सगळे कॉम्प्लिकेशनची सुरुवात होते आणि त्याच्यामुळे मग त्याला खूप साऱ्या डॉक्टरांना दाखवावं लागतं आणि त्याची ट्रीटमेंट करावं लागते प्रत्येकाच्यासाठी. हार्ट अटॅक येऊ शकतो, किडनी फेलियर होऊ शकतं, डोळ्याचा पडदा खराब होऊ शकतो. म्हणून आपण जितकी शुगर कंट्रोल ठेवू आणि जितके वर्ष चांगली कंट्रोल ठेवू, तर आपण हे क्रॉनिक कॉम्प्लिकेशन्स प्रिव्हेंट करू शकतो. म्हणून जितकं वय कमी तितकं शुगर कंट्रोल चांगला असायला पाहिजे. का? कारण त्याची लाईफ एक्सपेक्टन्सी जास्त असते, त्याचं आयुष्यमान जास्त आहे. समजा 40व्या वर्षी डायबिटीज होणे आणि 60व्या वर्षी डायबिटीज होणे याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. कारण कॉम्प्लिकेशन आपल्याला माहीत आहे की 10 वर्षानंतर तयार होणार आहे. 40व्या वर्षी जर शुगर झाली आणि त्यांनी शुगर कंट्रोल नाही केली तर त्याला 50व्या वर्षी कॉम्प्लिकेशन्सला सामोरे जावं लागेल. तर त्याचं लाईफ एक्सपेक्टन्सी पण कमी होईल आणि त्याचं जे जीवनमान आहे, क्वालिटी ऑफ लाईफ खूप खराब होऊन जाईल. म्हणून जितक्या कमी वयात डायबिटीज झाला तितका चांगला कंट्रोल आपण असायला पाहिजे. 70व्या वयामध्ये डायबिटीजचं निदान होणे किंवा 70व्या वयामध्ये आपण किती स्ट्रिक्ट कंट्रोल ठेवावा हे थोडेसे क्रायटेरिया रिलॅक्स्ड आहे. थोडी शुगर जास्त असेल तर चालेल, कारण त्याच्या जबाबदाऱ्या संपलेल्या असतात, त्याचं आयुष्य पण झालेलं असतं. तर तो 75-80 पर्यंत जगेल जास्तीत जास्त, पण 40वाल्याला 70 पर्यंत जगायचं आहे. म्हणून डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन जर आपल्याला प्रिव्हेंट करायचे तर आपल्याला HbA1c 7च्या खाली ठेवायचं असतं. पूर्ण जगामध्ये फक्त 30% लोकांचंच HbA1c 7पेक्षा खाली असतं, बाकीचे सगळे अनकंट्रोल्ड असतात. आता निदान पण झालं, का महत्त्वाचं आहे तेही कळलं, आपण कशा प्रकारे शुगर कंट्रोल करू शकतो. शुगर कंट्रोल करायला त्रिसूत्री असते, 3 गोष्टी. त्या 3 गोष्टी जर नाही केल्या तर शुगर कधीच कंट्रोल होऊ शकत. एक आहे आहार, एक आहे व्यायाम आणि तिसरं येतं मग औषधं. तुम्ही औषधं कितीही महागाचे घेतले, कोणत्याही देशात गेले, अमेरिकेत गेले आणि खूप चांगली औषधं घेता, पण आहार आणि व्यायामावर तुमचा जर कंट्रोल नसेल तर तुमचा शुगर कंट्रोल होऊ शकत नाही. आहारामध्ये काय महत्त्वाचं असतं की जे काही आपण खातो त्याची अल्टिमेटली शरीरामध्ये, लिव्हरमध्ये शुगरमध्येच रूपांतर होत असतं. कारण शुगर हे पेट्रोल आहे शरीराला चालण्यासाठी. तर आपण फ्री फॉर्ममध्ये शुगर अवॉइड करायला पाहिजे. फ्री फॉर्म म्हणजे गोड पदार्थ, कारण आपण जी पोळी खातो त्याची पण शुगर होते, पण भातामध्ये स्टार्च असतो, तर भात ही फ्री फॉर्मवाली शुगर आहे. साधी साखर, जी पांढरी साखर घेतो आपण, गूळ घेतो किंवा मिठाया खातो, हे सगळं आपण अवॉइड करायला पाहिजे. कारण यांनी शुगर जर 200 असेल तर ती 400वर चालली. तर आहारामध्ये साखर, गोड, भात, बटाटे, साबुदाणा, जे आपण डिस्चार्ज कार्डवर नेहमी लिहून देतो पेशंट. आपल्याकडे पेशंट येतात 11 HbA1c, 12 HbA1c. तो डाएट जर फॉलो नाही करणार तर आपण कितीही औषधं वाढवले तरी त्याची शुगर कंट्रोल होऊ शकत नाही. तर डाएट फॉलो करणं खूप आवश्यक आहे. व्यायामामध्ये ब्रिस्क वॉकिंग किंवा कुठलीही एरोबिक ॲक्टिव्हिटी 30 ते 45 मिनिटं आठवड्यातून कमीत कमी 4 दिवस करणं आवश्यक असतं. त्यांनी पण शुगर कमी व्हायला मदत होते. या 2 गोष्टी आणि मग रोल येतो औषधांचा. तर नुसतं औषधं दिले आणि शुगर कंट्रोल होईल असं होत नाही. मग औषधांमध्ये 2 प्रकारचे औषधं. टाईप 2 डायबिटीज जास्त कॉमन आहे टाईप 1 पेक्षा, म्हणून आपण जास्त पेशंट गोळ्यांवाले बघतो, तर त्यांना गोळ्या चालू असतात. टाईप 1 असेल तर त्याला इन्सुलिनच घ्यावं लागतं. गोळ्या घेतल्यावर पण शुगर तपासणंही महत्त्वाचं आहे. म्हणजे असं नाही की माझं निदान झालं, आता मी गोळ्या चालू केल्या तर मी आयुष्यभर खात राहतो. त्याच्याकडे लक्ष जर तुम्ही ठेवणार नाही, त्या पेशंटला डॉक्टरकडे जाऊन दाखवणं पण आवश्यक आहे. कारण डॉक्टर जेव्हा पेशंटला तपासतो तेव्हा एक गोष्ट तर ही बघतो की शुगर कंट्रोल आहे की नाही आहे. दुसरी गोष्ट ही पण बघतो की त्याला कॉम्प्लिकेशन्सला सुरुवात झाली आहे का. कारण डायबिटीज हा असा पाहुणा आहे जो घरी एकटा येत नाही, तो त्याच्यासोबत 4 पाहुणे घेऊन येतो. जसं डायबिटीज झालं तर तो ब्लड प्रेशर पण आणेल, तो कोलेस्ट्रॉल पण वाढवेल, त्याच्यानंतर तो डोळ्यावर पण काही इजा करेल. तर डॉक्टरच्या प्रत्येक व्हिजिटमध्ये आपल्याला हे बघायचं असते की त्याला कॉम्प्लिकेशन्स आहेत की नाही आणि त्याची एकेका इंटरव्हलवर आपल्याला तपासणी करायची असते की त्याला कॉम्प्लिकेशन्स होतात आहे की नाही. आणि आपण जर आपल्याला हार्ट अटॅक प्रिव्हेंट करायचा आहे, डायबिटीजचे मॅक्सिमम पेशंट जे दगावतात ते हार्ट अटॅकमुळे जातात. कारण डायबिटीज इज इक्विव्हॅलंट टू CVD म्हणजे हार्टचा त्रास किंवा इस्चेमिक हार्ट डिसीज. तर ते प्रिव्हेंट करायचे तर नुसतं शुगर कंट्रोल केली पण कोलेस्ट्रॉल, इकडे LDL कोलेस्ट्रॉल खूप जास्त आहे, ट्रायग्लिसराईड आहे, त्याचं औषध नाही घेतलं पेशंटने, स्मोकिंग चालूच ठेवली, लठ्ठपणा कमी नाही केला, तर त्याची हार्ट अटॅकची रिस्क कमी होऊ शकत नाही. तर सगळे रिस्क फॅक्टर जेव्हा आपण कंट्रोल करतो तेव्हाच आपण कॉम्प्लिकेशन्स डिले करू शकतो. प्रिव्हेंट करू शकतो का ते कोणाच्याच हातात नाही आहे. पण ते कॉम्प्लिकेशन जर 80व्या वर्षी झाले तर चालतात, 70व्या वर्षी झाले तर चालतात, पण ते लवकर नाही व्हायला पाहिजे. कारण त्यांनी क्वालिटी ऑफ लाईफ खराब होते पेशंटची आणि खर्च हा 100 पट वाढून जातो डायबिटीजच्या ट्रीटमेंटचा. मला वाटतं एवढी माहिती सफिशियंट आहे डायबिटीजबद्दल.
तरी तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारून घ्या. आपको कुछ पूछना है स्पेसिफिकली डायबिटीज के बारे में? तो रेगुलर इंटरवल पे चेक करने से डॉक्टर का ध्यान रहता है उस बीमारी की तरफ. डॉक्टर आपके घर पे आके चेक नहीं कर सकता कि आप क्या खा रहे हो, आप दवाई ले रहे हो कि नहीं ले रहे हो, वो पुलिस वाला नहीं है. तो पेशेंट को ये समझना जरूरी रहता फर्स्ट विजिट में कि ये उसकी बीमारी है. ये बीमारी कंट्रोल करना आसान है, प्रोवाइडेड उसको लगना चाहिए कि मेरे को अच्छा लगना है. डॉक्टर अगर 1 घंटा भी भाषण दे लेकिन पेशेंट अगर फॉलो नहीं करे तो डॉक्टर हर बार हर विजिट में 1-1 घंटे की काउंसलिंग नहीं कर सकता. मैं ऐसे भी पेशेंट देखता हूँ जो 25-25, 30-30 साल के डायबिटीज़ लेके आते हैं और पूछते कि क्या खाना है. अगर क्या खाना है ये सवाल है तो पेशेंट मूर्ख है, क्योंकि अगर उसको 25 साल के डायबिटीज़ में ये नहीं पता चला कि क्या खाना है तो फिर इसका मतलब है कि उसको सब कुछ पता है लेकिन वो फॉलो करना नहीं चाहता. तो डायबिटीज़ में सबसे ज़रूरी है कि बीमारी समझ के लेना. जो बीमारी समझ गया तो इससे आसान कोई बीमारी नहीं, क्योंकि इन सब चीज़ों का जो फ़ायदा होने वाला है वो पेशेंट को होने वाला है, डॉक्टर को नहीं होने वाला है. डॉक्टर फिर भी कोशिश करते हैं कि उसको कॉम्प्लिकेशन नहीं हो. डॉक्टर का फ़ायदा कब होगा? जब कॉम्प्लिकेशन होंगे, क्योंकि कॉम्प्लिकेशन होंगे तो मेरा भी पेट भरेगा, मेरे 4 बंदों का भी पेट भरेगा, समझे. लेकिन फिर भी सारे दुनिया के डॉक्टर ये कोशिश करते हैं कि डायबिटीज़ के कॉम्प्लिकेशन अवॉइड हो. वो इसलिए रहता है क्योंकि वो कॉम्प्लिकेशन बहुत दर्दनाक रहते हैं. दुनिया में सबसे ज़्यादा अंधे होने वाले लोग डायबिटीज़ की वजह से, दुनिया में सबसे ज़्यादा जो हाथ या पैर काटना पड़ता है जख्म की वजह से वो डायबिटीज़ के पेशेंट. दुनिया में सबसे ज़्यादा इन्फेक्शन से मरने वाली जो संख्या है वो भी डायबिटीज़ के पेशेंट है. इसलिए शुगर कंट्रोल करना बहुत ज़रूरी है. नहीं, अपन लोगों ने कोई दवाई चालू कर दी तो उसको ब्रेक कर सकते हैं बाद में कम होने पर? वो डिसीजन ट्रीटिंग डॉक्टर का रहता है. मतलब डॉक्टर के पास अगर आप जाओगे तो वो केवल ये नहीं देखता है कि आपकी शुगर कंट्रोल हुई कि नहीं, उसको दूसरी चीज़ भी देखनी पड़ती है कि शुगर बहुत ज़्यादा तो कम नहीं हो गई. जैसे आपकी उम्र अभी कितनी है? 56 के आसपास. 56 की है. अगर आपकी उम्र 65 की है और आप फास्टिंग शुगर मेरे पास लेके आते हो 80 की और पोस्ट मील लेके आते हो 140 की, शुगर तो बहुत अच्छी कंट्रोल है, लेकिन वो डॉक्टर पे डिपेंड करता है. उसको समझना चाहिए कि ये जो फास्टिंग शुगर 80 हुई है ये खतरनाक है 65 की उम्र में. इसका मतलब दवाई का डोज अपने को कम करना पड़ता है. मतलब किस वजह से शुगर इतनी कम आ रही है? या तो दवाई ज़्यादा हो रही है, या पेशेंट खाना कम कर दिया है, या पेशेंट को दूसरी कोई बीमारी हुई है जिसकी वजह से शुगर कम हो गई. क्योंकि अगर वो सेम दवाई चालू रहेगी तो ऐसा बहुत चांस है कि आप अगर एक दिन नहीं खाओ और दवाई खा लो तो आप बेहोश होकर भर्ती हो. वो भी हमारे यहाँ पे हफ्ते में 4 पेशेंट भर्ती रहते हैं हाइपोग्लाइसीमिया हो गया करके. क्योंकि जो दवाई रहती है डायबिटीज़ की, इंसुलिन बोलो या गोलियाँ बोलो, ये दुधारी तलवार रहती है. मतलब अगर नहीं लेंगे तो शुगर बढ़ी रहेगी, अगर ज़्यादा हो गया डोज तो शुगर कम हो जाएगी. तो अपने को सेंटर में रखनी है. शुगर नॉर्मल से कम भी नहीं होनी चाहिए और बहुत ज़्यादा बढ़ी हुई भी नहीं रहनी चाहिए. तो वो उम्र के हिसाब से रहता है. ओल्ड एज में अपन थोड़ा सा रिलैक्स रखते हैं, क्योंकि ओल्ड एज में बैलेंसिंग का प्रॉब्लम रहता है. तो मोस्टली शुगर अगर कम हो गई तो पेशेंट गिरने का खतरा बहुत ज़्यादा बढ़ जाता है. और बूढ़े लोग जब गिरते हैं तो उनकी हड्डी 100% टूटती है. या फिर रात में शुगर जब कम हो जाती है तो पेशेंट की अगर 3 बजे या 2 बजे रात में शुगर कम हो गई तो पेशेंट हो जाता है नींद में बेहोश. अगर सुबह कम हुई तो सब लोगों का ध्यान रहता है, उसके लक्षण दिखते हैं तो कोई उसको मीठा खिला देता है. लेकिन अगर रात में हुई तो पेशेंट नींद में रहता है, नींद में ही वो बेहोश हो जाता है और फिर 4 या 5 बजे हमारे यहाँ हॉस्पिटल में वो बेहोशी की कंडीशन में लाया जाता है. तो पेशेंट 6 से 7 घंटे तक हाइपोग्लाइसीमिया मतलब कम शुगर में पड़ा रहता है, जिससे ब्रेन इंजरी हो सकती है. तो मेन ये भी है कि शुगर सिर्फ बढ़ी हुई है क्या ये देखने का काम नहीं है डॉक्टर का कि कहीं मेरी दवाई ज़्यादा तो नहीं हो रही है. तो इसके लिए ही डॉक्टर के पास जाना जरूरी है कि वो आपकी बीमारी पे ध्यान रखेगा और आपको बार बार वो टोचन देता रहेगा कि मीठा मत खाओ अगर ज़्यादा है तो. क्योंकि ये दिवाली के बाद में हमेशा देखते हैं हम कि पेशेंट्स आते हैं उनकी शुगर बढ़ी हुई रहती है. क्यों? क्योंकि अभी दिवाली आ गई तो मैंने बहुत खाया. तो डॉक्टर का काम है ये देखना कि शुगर आपकी एक रेंज में रहे, ना बहुत कम रहे और बहुत ज़्यादा तो रखनी ही नहीं. ठीक है. तो दवाई कम